नमस्कार मित्रांनो. आज आपण शहराच्या गजबजाटापासून दूर आशियातील एकमेव ऑटोमोबाईल फ्री हिल स्टेशन म्हणजेच माथेरानला जात आहोत. ऐतिहासिक टॉय ट्रेन पासून ते घनदाट जंगलापर्यंतचा हा प्रवास खरोखरच अप्रतिम असणार आहे. चला तर मग. आमच्या प्रवासाची सुरुवात ही पुण्यापासून झाली आणि लॉंग विकेंड असल्या कारणाने गर्दी तर फारच होते. सर्वात आधी आपण माहिती करून घेऊया की माथेरानला पोहोचायचं कसं. तर इथे तुम्ही बाय ट्रेन, बाय कार और प्रायव्हेट व्हेकल किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने देखील तुम्ही इथे येऊ शकतात. आणि आमचा प्रवास हा ट्रेनचा होता. मी सर्वात आधी पुण्याहून कर्जतसाठी ट्रेन पकडली आणि तिथून मग आम्ही लोकलने नेरळ जंक्शनपर्यंत पोहोचलो. नेरळहून माथेरानला पोहोचण्यासाठी तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही टॉय ट्रेन पकडा, नाहीतर तिथे प्रायव्हेट व्हेकल्सवाले असतात जे की तुम्हाला 100 रुपये पर पर्सन या दराने तुम्हाला दस्तुरी नाकापर्यंत ते पोहोचवू शकतं. म्हणजे दस्तुरी नाकामध्ये सगळे व्हेकल्स आपलं पार्क असतात. मग माथेरानचे लोकल रहिवासी जे काय असतील त्यांचेसुद्धा तिथे जे व्हेकल असतात ते पार्क असतात. तुम्ही जरी प्रायव्हेट व्हेकलने येत असाल तर तुमचा पण जो व्हेकल असेल ते तुम्हाला इथेच दस्तुरी नाकावरती पार्क करावं लागतं. दस्तुरी नाकावरमध्ये माथेरानमध्ये एंट्री करण्यासाठी आपल्याला इथे 50 रुपये पर पर्सन तिकीट काढावं लागतं. आणि मग तुम्ही तिथे मध्ये किती दिवस राहा. आणि याच्या पुढेच मग आपण जातो ते अमन लॉजकडे. मध्ये एंट्री केल्यानंतर आपण माथेरानपर्यंत अमन लॉज स्टेशनवरून टॉय ट्रेन देखील पकडू शकतो, किंवा आपल्याला तिथे इलेक्ट्रिक रिक्षांचा पण ऑप्शन असतं जे 35 रुपये पर पर्सन रेट असतो. अदरवाईज एक घोड्यांचा पण तिथे ऑप्शन असतो जो की फारच महागडा असतो. आणि एक आपण पाय पण जाऊ शकतो ट्रॅक पकडून. हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून टायमिंग रेल्वेचा बघू शकतात. हा जो व्हिडिओ आहे हा मी माथेरान स्टेशनवरून घेतलेला आहे. तर तुम्हाला एक टॉय ट्रेन डायरेक्ट नेरळ माथेरानपर्यंत देखील भेटू शकते. रेट फारच कमी असतो. लाईक अमर लॉजहून तर माथेरानपर्यंत तुमचे इथे 55 रुपये घेतलेले जातात आणि नेरळवरून तर माथेरानपर्यंत 95 रुपये. आता वेळ होती या प्रवासाच्या सर्वात खास भागाची, म्हणजेच टॉय ट्रेन. याची बुकिंग करणे थोडे कष्टाचे काम असले तरी डोंगरातून होणारा हा प्रवास 2-2.5 तासांचा प्रवास तुमचे सर्व कष्ट दूर करतो. जशी ट्रेन वर जाते तसा निसर्ग अधिकच खुलत जातो. आणि पावसाळ्यात किंवा हिवाळ्याच्या दिवसात तर या ट्रेनची मजाच वेगळी असते. उन्हाळ्यात थोडं तुम्हाला नंतर बोर व्हायला लागेल, कारण की ओसार पडलेली जमीन असते. पण तरी पण उन्हाळ्यात देखील इथे फारच हिरवळ आपल्याला दिसते. आणि सीट्स थोडे कंजेक्टेड असतात या टॉय ट्रेनचे. जे टॉय ट्रेन आहे म्हणूनच ते सीट थोडे लहान असतात, जे की फुल कम्फर्टेबल नसतात. आता माथेरान पोचल्यावरती कुठले पॉईंट व्हिजिट करायला पाहिजे. तर सगळ्यात आधी चार्लोट लेक हा एक तलाव आहे, धरण पण म्हणता येईल त्याला, जिथे खूप छान व्ह्यू असा भेटतो आपल्याला. जो पावसाळ्यात तिथे खूप सारं पाणी पण असणार आहे. त्यानंतर एक लॉर्ड्स पॉईंट असतो, लुईसा पॉईंट्स असतो, इको पॉईंट पण आहे तिथे. त्यानंतर एक सनसेट पॉईंट आहे जो की फारच छान दिसतो. व्हिडिओच्या शेवटी मी तो सनसेट पॉईंट सुद्धा दाखवणार आहे. आणि परत वन ट्री हिल पॉईंट आहे, लिटल चौक पॉईंट आहे, अलेक्झांडर पॉईंट. आणि परत तुम्ही संध्याकाळी रामबाग पॉईंटला पण येऊ शकतात. जो पॉईंट व्हिडिओमध्ये दिसतोय हा लॉर्ड्स पॉईंट आहे, जिथे की खूपच छान असा आपल्याला व्ह्यू हा बघायला मिळतो. हे काय असं कोरीकाम लोकांनी त्या दगडावरती केला आहे. आणि हा सनसेट पॉईंट आपल्याला इथं मस्त प्रकारे दिसतो, जिथं आपण संध्याकाळी आपण व्ह्यू याचा घेऊ शकतो. आणखी सनराईज बघण्यासाठी तुम्ही पनोरमा पॉईंटला पण जाऊ शकतात, जो की अप्रॉक्स 5 किलोमीटरचा ट्रेक आहे. मी सगळे पॉसिबल पॉईंट जे आहेत जे आपण व्हिजिट करू शकतो ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. तर मित्रांनो, माथेरान हे फक्त एक पर्यटन स्थळ नसून तो एक अनुभव आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक करा आणि अशाच नवीन नवीन प्रवासासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.